आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सरकारकडून स्थगिती देण्यात आली. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना दिल्यानंतर गोगावले समर्थक नाराज झाल्याचं कळतंय, तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना दिल्यानंतर दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा आहे. भांडा सौख्यवर आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी. ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय. काय चाललंय सावळा गोंधळ, प्रत्येक ठिकाणी भांडण, पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणच भांडणं. नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे. भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा. बदलत आहेत आता. काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल, आता पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. बदला, बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट करत नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित केलाय. हा सवाल महायुतीला करण्यात आलेला आहे. पोस्ट काय ते पाहूयात. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेला स्थगिती देण्यात आली. हे नक्की काय चाललंय? मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे. पहिल्यांदाच सहपालकमंत्री आणि मला स्थगिती ही संकल्पना मंत्रिमंडळात आली. या संदर्भात देखील आता आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलाय. मंत्रिपद मिळून देखील काही स्वार्थी गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत. पालकमंत्रीपद बंगले यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडी तरी लाज बाळगा, अशा प्रकारचं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत? जाळपोळ दादागिरी मंत्र्यांचेच काही लोक करणार आणि एवढी मोठी जबाबदारी स्थगित होणार, हा पॅटर्न आहे का, असा देखील सवाल आदित्य ठाकरेंनी या दरम्यान